मुंबईच्या बाहेर ठाकरे बंधूंचा प्रचार झाल्यानंतर आता मुंबईतल्या शिवतीर्थावरती म्हणजे शिवाजी पार्क येथील मैदानावरती पहिली संयुक्तिक सभा जी आहे ती ठाकरे बंधूंच्या संध्याकाळी 5:30 वाजता पार पडते आहे आणि या सभेसाठी जोरदार तयारी ठाकरे बंधूंच्या माध्यमातून करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। या प्रत्येक सभेमध्ये ठाकरे बंधूंचा जो फोटो प्रत्येक सभेमध्ये वापरण्यात आलेला होता तो फोटो म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे ठाकरे बंधूंच्या खांद्यावरती हात ठेवून उभे असताना पाहायला मिळतात आणि तोच फोटो या सभेचं सुद्धा वैशिष्ट्य मानला जातोय। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचं तुतारे वाजवणारं माणसाचं चिन्ह, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल चिन्ह आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रेल्वे इंजिन अशा पंचांची या पक्षांची चिन्ह आहेत त्यांचे सुद्धा पोस्टर ठिकठिकाणी लागलेले आहेत। आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या तिन्ही पक्षांकडून जे 227 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्या उमेदवारांना सुद्धा आता व्यासपीठावरती बसता येणार आहे आणि तशा पद्धतीची आसन व्यवस्था सुद्धा शिवाजी पार्क मैदानामध्ये करण्यात आलेली आहे। तर समोरच्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि यापूर्वी आपण पाहतोय की शिवतीर्थावरती राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला जो काही मेळावा होतो तो सुद्धा आपण पाहिला आणि दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आपण वेगवेगळी पाहिलेली आहे। मात्र यावेळेला दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पहिल्यांदाच शिवतीर्थवरती कित्येक वर्षानंतर पार पडते आहे आणि राजकीय युती झाल्यानंतर ठाकरे बंधू प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त आहेत। ठिकठिकाणी मुंबईतल्या शाखा भेटी केल्यानंतर मुंबईतली पहिली जाहीर सभा आज संध्याकाळी पार पडते आहे आणि या सभेच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू नेमके काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर ज्या वेळेला ठाकरे बंधू हे प्रत्येक शाखा भेटी दरम्यान मुंबईमध्ये फिरत होते किंवा मुंबईच्या बाहेर सुद्धा जेव्हा प्रचार करत होते तेव्हा शिवतीर्थावरती 11 तारखेला या अशा पद्धतीने त्यांनी जाहीर निमंत्रण दिलेलं होतं आणि आजच्या सभेमध्ये ठाकरे बंधूंची नेमकी भाषणाची मुद्दे काय असणार आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या या प्रचार सभेमध्ये कोणते मुद्दे घेऊन ठाकरे बंधू सत्ताधाऱ्यांवरती तोफ डाकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि सभेची जोरदार तयारी केली गेली असल्याचं पाहायला मिळतं आणि समोर सुद्धा आपण मैदानामध्ये खुर्च्या ज्या आहेत किंवा आसन व्यवस्था जी आहे ती सुद्धा पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात आणि राज ठाकरे यांच्या भाषणाचे मुद्दे काय असतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रचाराला अगदी 2-3 दिवस शिल्लक आहेत आणि अशातच मुंबईतली पहिली आणि शेवटची जाहीर सभा संध्याकाळी पार पडते। त्यामुळे ठाकरे बंधूंना मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये किती यश मिळवता येणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईक सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।